हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण करतो आहे चायनीज भेल, तीसुद्धा कांदा लसूण विरहित, म्हणजेच की कांदा लसूण न वापरता. हो, आपण कांदा लसूण न वापरून देखील कुठलाही पदार्थ, इनफॅक्ट चायनीज असो किंवा नॉर्मल आपले जे पदार्थ असतात डेलीचे, ते देखील करू शकतो. आज आपण चायनीज भेल कशी करायची ते बघणार आहोत, बिना कांदा लसणाची. त्यासाठी इथे मी हे जे नूडल्स येतात, हक्का नूडल्स, रेडीमेड नूडल्स येतात, ते घेतलेले आहेत. आणि एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायचं, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा इतकं मीठ टाकायचं आणि 2-3 तेलाचे थेंब टाकायचे, जेणेकरून हे नूडल्स लवकर आपले बॉईल व्हावेत. आणि हे असे छान मोकळे मोकळे करून आपल्याला बॉईल करायचे आहेत. आता आपले हे नूडल्स जे आहेत छान असे बॉईल झालेले आहेत. आता आपण हे स्ट्रेनरच्या मदतीने ह्याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत साईडला आणि थंड करायचं आहे पूर्णपणे. तुम्ही तेल देखील इथे वापरू शकता नूडल्स सुटसुटीत करण्यासाठी, पण ते आपोआप थंड झाल्यावरती वेगवेगळे होतात. आता पूर्ण गार झाल्यानंतर लोखंडाची कढई घ्यायची, त्याच्यात तेल घालायचं आणि हे सगळे नूडल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. छान असे गोल्डन ब्राऊन क्रिस्पी असे तळायचे आहेत. आता तुम्ही जर म्हणाल की तेलकट असेल खूप, तर एखाद वेळी तेलकट किंवा जंक खाल्ल्याने काही होत नाही. 1 महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा असा पदार्थ करायचा, तेही आपल्या शरीराची एक गरजच आहे. हेल्दी तर आपण रोजच खात असतो, भाजी चपाती वरण भात, पण कधीतरी आपण हे जे चीट फूड आहे ते खाल्लं तर काही होत नाही. थोड्या प्रमाणात खायचं, पण आपल्या बॉडीला दोन्हीची सवय असली पाहिजे. आता आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे बारीक चिरलेला कोबी, शिमला मिरची हिरवी आणि गाजर. तुम्ही बेल पेपर्स म्हणजेच पिवळी ढोबळी मिरची, लाल ढोबळी मिरचीचाही यूज करू शकता, पण माझ्याकडे फक्त शिमला मिरची अवेलेबल होती, सो मी तीच यूज केलेली आहे. आणि हे नूडल्स जे आहेत ते छान हाताने बारीक बारीक चुरा करून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये घालायचे आहेत. आता सॉसेस पाहूयात. तर पहिल्यांदा मी घातलेली आहे शेजवान चटणी, त्यानंतर घातलेला आहे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस आणि शेवटी घालणार आहे सोया सॉस. बेसिक असे चटणी आणि सॉसेस आहेत. तेही मी इथे नो अनियन नो गार्लिकवालेच यूज केलेले आहेत, बिकॉज आपण ही रेसिपीज पूर्ण नो ओनियन नो गार्लिक करणार आहोत, म्हणजेच की कांदा लसूण विरहित. आता शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता मस्तपैकी आपली चायनीज भेल रेडी झालेली आहे. सो सर्व करूयात छानपैकी. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.